अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्या शेतकऱ्यांना 7 तारखेआधी नुकसान भरपाई मंजूर होऊ शकते असं सांगितलं जातं। पण सरकारच्या नियमानुसार शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी किती नुकसान भरपाई मंजूर होऊ शकते? शेतकऱ्यांचं जे इतर नुकसान झालंय, पशुधन दगावणं, जमीन खरडून जाणं, पुरामुळे माती वाहून जाणं, या नुकसानीसाठी भरपाई मिळू शकते का? आणि मिळाली तर किती? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या शेतकऱ्यांना सरकार मदत करणार आहे त्या शेतकऱ्यांना पीक विमा भरपाई मिळेल का? याच महत्त्वाच्या मुद्द्यावर आज आपण चर्चा करणार आहोत। नमस्कार, मी अनिल जाधव, तुम्ही बघताय आपलं ॲग्रोवन। व्हिडिओच्या सुरुवातीला आपण जो महत्त्वाचा मुद्दा आहे की शेतकऱ्यांना सरकारची मदत आणि पीक विमा यापैकी काय मिळणार की दोन्ही मिळणार, तर साहजिकच पीक विमा आणि सरकारची मदत हे दोन वेगवेगळे मुद्दे आहेत। सरकारची मदत NDRFच्या माध्यमातून मिळेल आणि पीक विम्याची मदत शेतकऱ्यांच्या नुकसानीप्रमाणे मिळेल। मग सुरुवातीला आपण नेमकी NDRFची मदत नेमकी कशी मिळेल, कारण हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे। तर NDRFची मदत शेतकऱ्यांना वेगवेगळ्या नुकसानीच्या पातळीवरती मिळणार आहे। त्यामध्ये पिकांचं नुकसान, जमिनीचं नुकसान आणि पशुधनाचं नुकसान या वेगवेगळ्या टप्प्यांवर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मंजूर होऊ शकते। मग पिकांच्या नुकसानीसाठी किती भरपाई मिळू शकते? तर सर्वात आधी आपण जे कोरडवाहू पीक आहे, कोरडवाहू शेती आहे, त्यासाठी किती नुकसान भरपाई मंजूर होऊ शकते किंवा मिळू शकते, NDRFचे नियम काय सांगतो हे पाहूयात। तर NDRFच्या नियमानुसार कोरडवाहू पिकांच्या नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांना हेक्टरी 8,500 रुपये मदत मिळू शकते। आणि आता राज्य सरकारनं 3 हेक्टरपर्यंत मदत जाहीर केली, पण केंद्र सरकारचा जो नियम आहे, NDRFचा जो नियम आहे, त्यानुसार फक्त 2 हेक्टरपर्यंत मदत मिळू शकते। मग पुढच्या 1 हेक्टरचं काय? तर 1 हेक्टरची मदत हे आपलं राज्य सरकार देणार आहे। मग जर समजा तुमचं नुकसान हे जर 33% जास्त 1 हेक्टरवर झालं असेल, म्हणजे इथे एक मुद्दा लक्षात घ्या, ते म्हणजे जर तुमचं नुकसान किमान 33% आणि त्यापेक्षा जास्त झालं असेल तरच तुम्हाला NDRFच्या माध्यमातून मदत मिळेल। मग ते हे नुकसान 33%पासून 100% असेल तरीही तुम्हाला हेक्टरी 8,500 रुपये मदत मिळू शकते, असा नियम NDRFचा आहे। आता 3 हेक्टर प्रमाणे जर तुमचं नुकसान झालं तर तुम्हाला 25,500 रुपये नुकसान भरपाई मिळू शकते। पण जर 2 हेक्टरचं झालं असेल तर 17,000 रुपये, 1 हेक्टर झालं असेल तर 8,500 रुपये। पण जर समजा तुमचं 1 हेक्टरपेक्षा कमी नुकसान झालं तर तुम्हाला त्याप्रमाणे नुकसान भरपाई मिळेल। समजा एखाद्या शेतकऱ्याचं नुकसान 33%पेक्षा जास्त नुकसान हे 10 गुंठ्यांचं झालं, मग या शेतकऱ्याला किती नुकसान भरपाई मिळेल? 850 रुपये? नाही, कारण NDRFचा नियम असा सांगतो की शेतकऱ्याला किमान 1,000 रुपये, कोरडवाहू शेतकऱ्याला पिकासाठी किमान 1,000 रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी। मग त्या शेतकऱ्याला जर समजा 500 रुपये जर मदत मिळत असेल, नियमानुसार मदत 500 रुपये होत असेल, तर त्याला 1,000 रुपये देण्यात यावेत। हे झालं कोरडवाहू पिकांबद्दल। तसंच बागायती पिकांचं काय? तर बागायती पिकांना किती नुकसान भरपाई मिळू शकते? जर बागायती पिकांचं नुकसान 33%पेक्षा जास्त असेल तर नुकसान भरपाई देण्याची तरतूद आहे। बागायती पिकांना हेक्टरी 17,000 रुपये मदत देण्याची तरतूद आहे। जर 2 हेक्टरचं नुकसान असेल तर साहजिकच 34,000 रुपये, आणि जर 3 हेक्टरचं नुकसान असेल तर 51,000 रुपये। 3 हेक्टरपेक्षा जास्त नुकसान असेल तरी 51,000 रुपयेच मिळतील, कारण सरकारनं 3 हेक्टरसाठीच नुकसान भरपाई देऊ असं सांगितलं आहे। पण समजा एखाद्या शेतकऱ्याचं नुकसान हे जर 2,000च्या कमी येत असेल तर त्या शेतकऱ्यांना किमान 2,000 रुपये भरपाई द्यावी असा नियम आहे। म्हणजे 800 रुपये जरी नियमानुसार भरपाई येत असेल तरी त्या शेतकऱ्याला 2,000 रुपये देण्यात येतील। हे होतं पिकांबाबत। मग आता जमीन खरडून गेली तर काय? कारण जेव्हा पूर येतो, जोराचा पाऊस होतो, ओढ्याचं पाणी शेतातून जातं, तेव्हा शेतकऱ्यांची जमीन खरडून जाते। मग या काळामध्ये शेतकऱ्यांना मदत देण्याची तरतूद आहे। जमीन खरडून गेलेल्या शेतकऱ्याला कमीत कमी 2,200 रुपये मदत मिळावी अशी तरतूद आहे। म्हणजे 2,200 रुपयांपेक्षा कमी मदत मिळणार नाही। आता डोंगराळ भागामध्ये जेव्हा जास्त पाऊस होतो, जेव्हा भूस्खलन होत असतं, म्हणजे अख्खीची अख्खी जमीन ही खाली निसरून जाते, त्या परिस्थितीत म्हणजे जर भूस्खलन झालं तर शेतकऱ्याला हेक्टरी 47,000 रुपये नुकसान भरपाई देण्याची तरतूद आहे। तसंच जमीन भूस्खलन झाली या परिस्थितीमध्ये शेतकऱ्याला किमान 5,500 रुपये म्हणजे 5,500 रुपये नुकसान भरपाई द्यावी अशी तरतूद NDRFच्या नियमामध्ये करण्यात आलेली आहे। पीक आणि शेतीबरोबरच जर पशुधनाचं नुकसान झालं तरी NDRFमधून मदत मिळते। त्यासाठी दुधाळ जनावरं, ओढखाम करणारे जनावरं आणि शेळ्या मेंढ्या अशी एक वर्गवारी करण्यात आलेली आहे। मग आपल्या दुधाळ जनावरांना किती मदत मिळते ते पाहूयात। जर समजा शेतकऱ्याचं दुधाळ जनावर दगावलं तर शेतकऱ्याला प्रति जनावर 37,500 रुपये मदत मिळते, आणि एका शेतकऱ्याला फक्त 3 जनावरांपर्यंत मदत मिळते। म्हणजे 3 जनावरं दगावली तर मदत मिळते, 3 पेक्षा जास्त जरी दगावली तरी 3 जनावरांचीच मदत मिळते। मग आता आपले जे ओढकाम करणारे जनावरं आहेत, म्हणजे आपले बैल आहेत, रेडा आहेत, ही जर दगावली तर किती मदत मिळू शकते? तर बैल आणि रेडा जर दगावला तर 32,500 रुपये मदत देण्याची तरतूद आहे। त्यासोबतच शेळ्या मेंढ्यांसाठी सुद्धा मदत मिळते।
तर शेळ्या मेंढ्यांना प्रति 4,000 रुपये NDRFच्या माध्यमातून मदत मिळते. एका शेतकऱ्याला 30 शेळ्या मेंढ्या जगवल्या तर मदत मिळू शकते. 30 पेक्षा जास्त जनावरांसाठी म्हणजे शेळ्या मेंढ्यांसाठी शेतकऱ्याला मदत मिळत नाही. म्हणजेच जर 30 शेळ्या मेंढ्या जगवल्या तर शेतकऱ्याला मदत मिळते, त्यापेक्षा जास्त मिळत नाही. तर आपली जे दुधाळ जनावरं आहेत, ओडकाम जनावरं आहेत, त्यासाठी एका शेतकऱ्याला 3 जनावरं दगावले तर मदत मिळते. 3 पेक्षा जास्त दगावली तरी फक्त 3 साठीच मदत दिली जाते. हे झालं आपल्या NDRFच्या माध्यमातून मिळणारी मदत. मग आता पीक विम्याचं काय? आता आपण पीक विम्याचे सुद्धा काही शेतकरी पूर्वसूचना देत आहेत, नंतर त्याचे पंचनामे सुद्धा केले जातील. पण मग ही भरपाई कशी काढली जाईल? आता आपण जे शेतकरी पूर्वसूचना देतोय ते त्या 2 माध्यमातून आपण देतोय. पहिलं म्हणजे स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि दुसरं म्हणजे काढणी पश्चात नुकसान. मग सुरुवातीला आपण स्थानिक नैसर्गिक आपत्तीमध्ये नेमकी नुकसान भरपाई कशी काढली जाईल ते पाहूयात. तर स्थानिक नैसर्गिक आपत्तीमध्ये जेव्हा नुकसान भरपाई काढली जाते तर तेव्हा त्या पिकाची वाढीची अवस्था आणि त्या पिकासाठी आलेला खर्च याचा एक गुणक काढला जातो आणि हा गुणक जेवढा येईल त्या प्रमाणात शेतकऱ्याला नुकसान भरपाई मंजूर केली जाते. आता पिकाच्या वाढीच्या वेगवेगळ्या टप्प्यावर वेगवेगळा गुणक ठरवण्यात आलेला आहे. मग हा गुणक नेमका काय आहे ते पाहूयात. जर नुकतीच पेरणी झाली असेल तर भरपाईचा गुणक हा 45 येतो. पीक वाढीची अवस्था असेल तर 60 येतो. फुलोरा अवस्था असेल तर 75 आणि पक्वता अवस्था असेल तर 85 आणि काढणीच्या अवस्थेत जर पीक असेल तर नुकसान भरपाईचा गुणक हा 100 येतो. नुकसान झालेल्या शेतकऱ्याचं पीक कोणत्या अवस्थेत आहे त्यानुसार त्याचा गुणक ठरतो, भरपाईचा गुणक ठरतो आणि त्यानुसार त्या शेतकऱ्याला भरपाई मंजूर केली जाते. आणि दुसरं म्हणजे काढणी पश्चात नुकसान भरपाई. काढणी पश्चात नुकसान भरपाईमध्ये शेतकऱ्याला त्या पिकाच्या उत्पादनासाठी आलेला खर्च आणि विमा संरक्षित रक्कम यांचा एक ताळमेळ घालून त्या संबंधित एक नुकसान भरपाई जाहीर केली जाते. हे होतं NDRF आणि पीक विमा योजनेतून शेतकऱ्यांना किती नुकसान भरपाई आणि कशी मिळू शकते. तरी अजूनही आपल्या मनात काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तसंच रोज सायंकाळी 8 वाजता आपण विविध शेतीमालाचा बाजारभाव, पीक विमा आणि दुष्काळ या विविध विषयांवरती माहिती घेत असतो. त्यामुळे आपल्या ॲग्रोवनच्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका.